हे पहा, झाले पूर्ण शिवलिंग. आता तू तुझी साधना निश्चिंत होऊन पूर्ण कर. आणि हो, एक सांगायचंच राहील, तुझ्या विवाहाचा मुहूर्त भाऊ म्हणून मीच करणार आहे. तुझी साधना पूर्ण हो. ऋषीवर, मी आपली अत्यंत आभारी आहे. पार्वती माता कठोर साधना करू लागते. साधनेच्या एक एक वळणावर ही मनुष्य देहाचे सारे विकार दूर करते. अग्नी, जल, वायू, आकाश, पृथ्वी या पंचतत्वांना अधीन करून घेते. तिकडे पार्वतीच्या या नव्या आदिशक्ती रूपाला पत्नी रूपात प्राप्त करण्यासाठी महादेवही अधीर झाले आहे. नारायण नारायण. पार्वती मातेची साधना पूर्ण होते आणि तिथे शिवप्रभू प्रकट होतात. स्वामी, मला प्राप्त करण्यासाठी तू केवढी कठोर साधना केलीस पार्वती. तुला ठाऊक आहे, तुझ्या साधनेचा एक एक टप्पा तुझ्या सोबत मीही पार केला आहे. मला ठाऊक आहे महादेवा, माझ्या सोबत तुम्ही सुद्धा परीक्षा दिली आहे. पार्वती, मी या क्षणी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो. ते सर्व ठीक आहे, पण जोपर्यंत माझ्या आई आणि वडिलांची सहमती येत नाही तोपर्यंत आपला विवाह होऊच शकत नाही. मग काय, मुलाकडून विवाहाचा प्रस्ताव माझ्या घरी यायलाच हवा. असंही असतं. असंच असतं. ही रीत आहे आणि ती पाळावी लागेल. ठीक आहे, मी सप्तर्षींना पाठवतो तुझ्या आई वडिलांकडे. नारायण नारायण. मुनिवर, पुढे काय झालं हे ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. हो 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 हो, सांगतो सांगतो. सप्तर्षींनी विवाहाचा प्रस्ताव राजा हिमावत आणि राणी मैनावतीकडे नेला. त्यांनी तो सहर्ष स्वीकार केला. तिथी ठरली फाल्गुन मासातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी अर्थात शिवरात्री. आणि शिवपार्वती विवाहानंतर ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाऊ लागली. मुहूर्त ठरला, लग्नाची लगबग सुरू झाली. शिवाच्या अंगावर लेपलेलं चिताभस्म हळदीच्या रूपात पार्वतीच्या अंगाला लावलं गेलं. आणि आता लग्न घटिका समीप आली. नारायण नारायण. सनई चौघडा वाजू लागला. कैलासावरून शिवाचं वराड निघालं. भस्म विभूषित महादेव माझ्यावर विराज